नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत महालक्ष्मी स्पेशल रव्याचे लाडू। त्यासाठी मी 1 किलो इथं रवा घेतलेला आहे। ग्लासानं मोजलं तर तुम्ही 4 ग्लास होते, तर 2 वाट्या तूप लागेल त्याला। एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ 2 वाट्या। आणि आता हे रवा घालून घेऊ याच्यामध्ये। आता याला मध्यम गॅसवरच भाजायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता आता आपल्या रव्याचा कलर बदलत आहे हळूहळू। तुम्हाला एक कोरडं वाटत असेल, पण नंतर आपल्याला अजून याच्यात तूप घालायचं आहे। आता आपण पाक ठेवू एका गॅसवर। त्यासाठी पाऊण किलो साखर म्हणजे 3 ग्लास साखर घेऊ आपण एका पातेल्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालू। याला आता याची आपण अर्धा कप दूध टाकू, ते मळी काढण्यासाठी पाकाची। याला छान उकळू द्यायचं, म्हणजे आपली मळी येईल वर। आता पाहू शकता तुम्ही मळी आलेली आहे। आपण चाळणीच्या सहाय्याने काढून घेऊ। पाहू शकता आता आपल्या पाकाचा कलर किती छान दिसत आहे। इकडे आपला रवा पण हळूहळू भाजत आहे। यामध्ये आता आपण अजून 1.5 वाटी तूप टाकू आणि याला मध्यम गॅसवरच अजून छान भाजून घ्यायचं आहे। इकडे आपला पाक पण होत आहे। तर पाहू शकता आपला रवा छान भाजलेला आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा छान भाजलेला आहे। एका टोपल्यामध्ये आपण याला साईडला काढून घेऊ। इकडे पाहू शकता आता आपला पाक पण झालेला आहे। पाक आपल्याला एकतारीच करायचा आहे, जास्त घट्ट करायचा नाही। अशी गोळी आली पाहिजे। वाटीत पाहू शकता असं पाणी टाकून बघायचं। आणि आता या रव्यावर आपण पाक टाकून घेऊ। आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात थोडी वेलची पूड घालायची। आणि आता राहिलेला पाक टाकून देऊ याच्यामध्ये आणि अजून छान मिक्स करून घेऊ। आता हे छान मिक्स झालेलं आहे। तर याला आपण झाकून ठेवून देऊ। 2-3 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला आता हे छान लाडूचं तयार झालेलं आहे। याला छान असं मळून घ्यायचं आणि याचे लाडू बांधून घ्यायचे। असेच सर्व लाडू आपण आता बांधून घेऊ। लाडू बांधताना त्याला अशा आपल्याला मनुका लावून घ्यायचे आहेत।